श्री स्वामी समर्थ. मेष राशी 11 ते 17 मे साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. हा आठवडा तुमच्यासाठी नेमका काय घेऊन येतोय? तुमच्या मेहनतीला यशाची साथ मिळणार का, की अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे? कामाच्या ठिकाणी येणाऱ्या अडचणी तुम्ही सहज पार कराल का, की थोडं जास्त प्रयत्न करावे लागतील? प्रेमाच्या बाबतीत नात्यात गोडवा वाढणार का, की छोट्या गोष्टीवरून वाद होण्याची शक्यता आहे? कुटुंबात आनंदाचे क्षण येणार का, की काही गोष्टींमध्ये समजूतदारपणा दाखवावा लागेल? चला पाहूया मेष राशीला आठवडा काय फळ देणार आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. मेष राशीवाल्यांनो, हा आठवडा तुमच्यासाठी निर्णय, धैर्य आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याचा आहे. आठवड्याच्या सुरुवातीला मनात थोडा गोंधळ जाणवेल. हे करू का ते करू अशी द्विधा मनस्थिती निर्माण होऊ शकते. काही गोष्टी तुमच्या मनासारख्या होत नाहीत असं वाटेल, त्यामुळे थोडी अस्वस्थता येईल. पण जसजसा आठवडा पुढे जाईल तसतसं तुमचं मन स्थिर होईल. तुम्हाला योग्य दिशा मिळायला लागेल. काही जुन्या गोष्टी पुन्हा समोर येतील. एखादा अपूर्ण निर्णय, एखादं अडकलेलं काम किंवा एखादी संधी, यावेळी तुम्ही त्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहू शकाल. तुमच्यात नैसर्गिक आत्मविश्वास आहे, पण या आठवड्यात तो थोडा कमी जास्त होऊ शकतो. त्यामुळे स्वतःवर शंका घेऊ नका. थोडा संयम ठेवा आणि घाईत कोणताही निर्णय घेऊ नका. आठवड्याच्या शेवटी मात्र एकदम पॉझिटिव्ह बदल जाणवेल. एखादी चांगली बातमी, एखादं यश किंवा एखादा आनंदाचा क्षण तुमचा आत्मविश्वास पुन्हा वाढवेल. करिअर आणि व्यवसाय. कामाच्या बाबतीत हा आठवडा चॅलेंजिंग पण प्रगतीचा आहे. सुरुवातीला कामाचा ताण वाढेल. एकाच वेळी अनेक कामं हाताळावी लागतील. त्यामुळे थोडं प्रेशर जाणवेल. तुमचा स्वभाव असा आहे की तुम्ही पटकन काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करता, पण या आठवड्यात थोडं शांत राहून काम करणं गरजेचं आहे. घाई केल्यास चुका होऊ शकतात. सहकाऱ्यांशी जरा जपून वागा. छोट्या गोष्टीवरून वाद होण्याची शक्यता आहे. तुमचा सरळ स्वभाव कधीकधी इतरांना कठोर वाटू शकतो, त्यामुळे शब्द जपून वापरा. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा नवीन आयडिया देणारा आहे. एखादा नवीन प्लॅन किंवा बदल फायदेशीर ठरू शकतो, पण मोठा निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करा. आठवड्याच्या शेवटी एखादी नवीन संधी मिळू शकते. नवीन प्रोजेक्ट, क्लायंट किंवा एखादं फायदेशीर काम. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा संतुलन राखण्याचा आहे. उत्पन्न ठीक राहील, पण खर्च वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः अचानक येणारे खर्च तुमचं बजेट बिघडवू शकतात. तुम्हाला कधीकधी जे हवं ते आत्ताच घ्यायचं असं वाटतं, पण या आठवड्यात थोडं कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे. अनावश्यक खर्च टाळा. एखादं जुने देणं परत मिळू शकतं, ज्यामुळे थोडा दिलासा मिळेल. पण कोणालाही पैसे देताना विचार करा. गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा. घाईत घेतलेला निर्णय नुकसान देऊ शकतो. आठवड्याच्या शेवटी एखादी छोटी आर्थिक संधी मिळू शकते. प्रेम आणि नातेसंबंध. प्रेमाच्या बाबतीत हा आठवडा थोडा संवेदनशील पण गोडवा वाढवणारा आहे. सुरुवातीला छोट्या गोष्टीवरून वाद होऊ शकतात. तुमचा स्वभाव थोडा पटकन रिॲक्ट होणार आहे, त्यामुळे या आठवड्यात जरा संयम ठेवणं गरजेचं आहे. पार्टनरच्या भावना समजून घ्या. सिंगल लोकांसाठी हा आठवडा नवीन ओळखीचा आहे. एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊ शकते. विवाहित लोकांसाठी आठवड्याच्या शेवटी चांगला वेळ आहे. एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळेल. नात्यात संवाद खूप महत्त्वाचा आहे. बोलणं बंद केलं तर गैरसमज वाढतील. कौटुंबिक जीवन. घरातला माहोल एकूण चांगला राहील, पण सुरुवातीला थोडा तणाव असू शकतो. एखाद्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात. तुमचा स्वभाव थोडा हट्टी असल्यामुळे तुम्ही आपलं मत सोडायला तयार नसता, पण या आठवड्यात थोडं लवचिक राहणं गरजेचं आहे. ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला खूप उपयोगी पडेल. त्यांच्या अनुभवातून तुम्हाला योग्य दिशा मिळेल. भावंडांशी संबंध सुधारतील. एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळेल. आठवड्याच्या शेवटी घरात आनंदाचं वातावरण असेल. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा काळजी घेण्याचा आहे. मानसिक ताण जाणवू शकतो. कामाचा ताण, विचारांची गर्दी यामुळे थकवा जाणवेल. त्यामुळे विश्रांती घेणं खूप महत्त्वाचं आहे. डोकेदुखी, पोटाचे त्रास किंवा झोपेचा अभाव जाणवू शकतो. त्यामुळे वेळेवर झोप आणि आहार घ्या. थोडा व्यायाम, चालणं किंवा योग केल्यास फायदा होईल. उपाय. ओम हनुमते नमः जप करा. मंगळवारी हनुमान मंदिरात जा. गरजू व्यक्तीला मदत करा. आठवड्याचा संदेश. घाईत निर्णय घेऊ नका. शांतपणे विचार करा. स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. एकूण मेष राशीच्या मंडळींसाठी हा आठवडा एकदम हळूहळू उलगडत जाणारा, सुरुवातीला गोंधळ देणारा, पण शेवटी समाधान आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला थोडं असं वाटू शकतं की सगळं काही नीट असूनही काहीतरी कमी आहे. कामात लक्ष लागत नाही. मनात अनेक विचार सुरू असतात आणि निर्णय घ्यायला थोडा वेळ लागतो. हे करावं का थांबावं अशा प्रश्नांनी डोकं भरलेलं असू शकतं. पण इथेच तुमची खरी परीक्षा आहे.
कारण जसजसा आठवडा पुढे जाईल तसतसं तुम्हाला जाणवेल की गोष्टी हळूहळू तुमच्या बाजूने वळत आहेत. जे आधी अवघड वाटत होतं तेच काम तुम्ही सहज पार पाडू लागाल. काही अडकलेली कामं पूर्ण होतील तर काही नवीन संधी तुमच्यासमोर उभ्या राहतील. या वेळेत तुम्ही घेतलेले निर्णय तुमच्या पुढच्या काही महिन्यांवर प्रभाव टाकू शकतात. आर्थिक बाबतीत हा आठवडा तुम्हाला शहाणपणाने वागण्याचा धडा देईल. उत्पन्न ठीक असलं तरी खर्च अचानक वाढू शकतो. त्यामुळे जे आहे त्यात समाधान मानणं आणि अनावश्यक गोष्टी टाळणं खूप महत्त्वाचं ठरेल. थोडी बचत केली तर पुढे मोठा फायदा होऊ शकतो. नातेसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा खूप काही शिकवून जाणार आहे. तुमचा स्वभाव थोडा थेट आणि पटकन प्रतिक्रिया देणारा असल्यामुळे काही वेळा छोट्या गोष्टी मोठ्या होऊ शकतात. पण जर तुम्ही थोडं शांत राहून समोरच्याचं ऐकलंत तर नात्यातील गोडवा टिकवता येईल. कुटुंब आणि जवळच्या लोकांचा आधार तुम्हाला या आठवड्यात खूप महत्त्वाचा वाटेल. आरोग्याच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवा. तुमचं शरीर आणि मन दोन्ही विश्रांती मागत आहेत. कामाच्या धावपळीत स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. झोप, आहार आणि थोडा व्यायाम या गोष्टींकडे लक्ष दिलंत तर तुमची ऊर्जा पुन्हा वाढवेल. एकंदरीत हा आठवडा तुम्हाला सांगतो, घाई करून काहीही साध्य होत नाही. योग्य वेळ येईपर्यंत संयम ठेवा. प्रत्येक अडचणीत एक संधी दडलेली असते, फक्त ती ओळखण्याची गरज आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला जाणवेल की तुम्ही या काही दिवसांत खूप काही शिकलात. स्वतःबद्दल, नात्याबद्दल आणि आयुष्याबद्दल. मनात एक समाधान असेल की हो, गोष्टी हळूहळू का होईना पण योग्य दिशेने चालल्या आहेत. लक्षात ठेवा, मेष राशीचं खरं बलस्थान म्हणजे धैर्य, आत्मविश्वास आणि कोणत्याही परिस्थितीत पुढे जाण्याची जिद्द. धन्यवाद.